आज आपण इथे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही याचा शॉर्ट व्हिडिओ देखील माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता की ज्याला चांगल्यापैकी असा रिस्पॉन्स देखील मिळालेला आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही लोणचं तुम्ही कधीही केव्हाही कुठेही बनवू शकता। खूपच कमी मसाले आणि घरातल्याच बेसिक मसाल्यांपासून मी हे लोणचं इथे बनवून घेतलेलं आहे। तर नक्की ही रेसिपी पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघून मला नक्की फीडबॅक शेअर करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली म्हणून। तर अगदी सुंदर असं हे ड्राय लिंबूचं लोणचं आपण इथे बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1.5 किलो लिंबू। तुमच्याकडे जेही लिंबू असतील जाड पातळ सालीचे जसे लिंबू असतील तुमच्याकडे ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता। गरजेचं नाही आहे की एकदम बारीक साल असते त्याचेच तुम्ही इथे लिंबू घ्यायचे आहेत म्हणून। त्यासाठी देखील मी तुम्हाला इथे एक टिप सांगत आहे। लिंबू जास्त म्हणजे तुम्हाला 2-3 दिवस असं चिरून त्याला आपण बरणीमध्ये भरतो त्यातली काही प्रोसेस आपल्याला इथे करायची नाही आहे। तर मेन म्हणजे आपण इथे लिंबू हे अगोदर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत। लिंबू धुवून झाल्यानंतर एकीकडे कढईमध्ये गरम पाणी ठेवायचे। गरम करायला पाणी ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही आपले लिंबू आहेत धुतलेले ते लिंबू आपण त्यामध्ये टाकायचे आहेत। इथे 2-2 3-3 अशा प्रकारे मी इथे लिंबू सोडत आहे, तुम्ही बघू शकता। सगळे लिंबू आपण यामध्ये टाकून द्यायचे आहेत। लिंबू टाकून झाल्यानंतर आपण इथे 1-2 अशी वाफ काढून घ्यायची। जास्तीत जास्त एकच वाफ काढायची, 2 वाफ न काढता। सॉरी मी 2 वाफ बोलली म्हणून। तर एक अशी वाफ आपल्याला चांगली अशी कडक वाफ काढून घ्यायची आहे। गॅस हा फुल नाही करायचा आहे, फक्त कडक पाणी करायचं आहे आणि अशी वाफ काढून घ्यायची आहे। आणि मग गॅस हा आपण बघू शकता मी लिंबू अगोदर मध्ये मध्ये चेक करत आहे की चांगल्यापैकी असे गरम झालेत की नाही म्हणून। तर इथे आपण गॅस हा बंद करून देणार आहोत, कारण आपण जर का गॅस चालू ठेवला तर तेवढेच लिंबू हे खालून असे शेकले जातील म्हणून। तर इथे आपण गॅस बंद करून एका चाळणीमध्ये हे सगळे लिंबू असे काढून घ्यायचे आहेत। लिंबू आपण इथे शिजवलेले नाही आहेत एवढं लक्षात ठेवायचे। लिंबू फक्त आपण गरम पाण्यामध्ये असे टाकून घेतले, एक वाफ काढून घेतली बस। तर इथे हे सगळे लिंबू आपण रुमालने किंवा जोही तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल त्याने पुसून घ्यायचे आहेत। सगळे काही लिंबू पुसून झाल्यानंतर आपण ते इथे कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 स्लाइसमध्ये कट करायचा प्रयत्न केलेला होता, पण ते जे लिंबूचं पाणी होतं म्हणजे जे लिंबूचा रस होता तो खूपच जास्त प्रमाणात निघत होता, त्यामुळे मी 2च लिंबूच्या इथे पार्ट करायचा विचार केलेला आहे। 2च भाग केलेले आहेत मी इथे लिंबूचे। तर 2 भागचंच मी इथे लिंबूचं लोणचं टाकणार आहे। तर सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बिया नाही जरी काढल्या तरी चालतील, पण कोणाकोणाला बिया आवडत नाही म्हणून तुम्ही या बिया देखील काढून घ्यायच्या आहेत। आणि मेन म्हणजे मी हे लिंबूचं लोणचं घरासाठी नाही तर एका जणाला देण्यासाठी बनवलेलं आहे, कारण एकाने डिमांड केली होती की मला असं लिंबू बनवून द्या म्हणून। तर मी त्यासाठी हे लिंबू रेडी करून देत आहे। तर खूपच सुंदर असं हे लोणचं बनलेलं आहे आणि ज्याला मी हे लोणचं बनवून दिलेलं आहे त्याला देखील खूपच आवडलेलं आहे। आता यानंतर आपण लिंबू हे कापून झाल्यानंतर एका कढईमध्ये काढून घ्यायचे। तर इथे काही बेसिक मसाले बघत आहोत आपण। 1 वाटी इथे मी तिखट घेतलेलं आहे, लाल चटणी पावडर, काही मी त्यामध्ये मीठ चवीनुसार घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेला आहे, आपली राई डाळ घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत लवंग, काळी मिरी, हिंग, दालचिनीचा मोठा तुकडा, मेथी दाणे असे देखील घेतलेले आहेत। तर इथे मी 100 ग्राम अशी राई डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर राई डाळ नसेल, तुमच्याकडे जर पिवळी मोहरी अख्खी असेल ती देखील तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून टाकू शकता। तर इथे मी ती 100 ग्रामची राई डाळ घेतलेली होती, ती व्यवस्थित अशी तव्यावरती तवा गरम झाल्यानंतर परतून घेत आहे। आपल्याला जास्त प्रमाणात ही राई डाळ अशी शेकून नाही घ्यायची, म्हणजेच भाजायची नाही आहे, फक्त अशी हलकीशी आपल्याला शेकून घ्यायची आहे, जेणेकरून त्यात जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल म्हणून। तर आपण ती राई डाळ एका साईडला काढून घेतलेली आहे। आता त्यात आपण लवंग आणि त्याचबरोबर त्यामध्ये टाकत आहोत काळी मिरी, काही मेथीचे दाणे होते ते 1 टेबलस्पून, काही 1 टेबलस्पून आपण इथे घेतलेला आहे जिरं आणि दालचिनीचा तुकडा। हा देखील गरम तवा असतानाच आपण व्यवस्थित असं हलकं असं त्याला आपण गरम करून घेतलेलं आहे। तर आता हे सगळं गरम करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड व्हायला। आता इथे आपण जे काही मसाले आपल्याकडे होते जे आपण काढून घेतलेले आहेत, तर इथे 1-1 वाटी जरी मी चटणी वगैरे घेतलेली आहे, हळद देखील मी इथे 1 टेबलस्पून घेतलेली आहे, धना पावडर घेतला आहे 1 टेबलस्पून, चटणी पावडर घ्यायची इथे आपण
तर इथे मी पाऊण वाटी चटणी टाकणार आहे. थोडीशी चटणी साईडला राहू देणार आहे, कारण जास्त होईल म्हणून अंदाज बघायचा आहे तुम्हाला किती तिखट आणि किती फिकं हवं आहे म्हणून. तर पाऊण वाटी मी इथे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर यामध्ये आपण जे काही खडे मसाले होते ते असे आबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता हे सगळं काही वाटून झाल्यानंतर बघू शकता आपण या पद्धतीने आपण हे सगळे व्यवस्थित असे आबडधोबड वाटून घ्यायचे आणि ते आपण त्या कढईमध्ये जे काही आपण लिंबूवरती मसाले वगैरे टाकलेत त्यामध्ये हे सगळे मसाले आपण टाकून घ्यायचे. आता राईचा प्रश्न आहे. तर राई तुम्ही इथे अख्खी देखील राहू शकता, म्हणजे राई डाळ जी आहे तुम्ही ती डायरेक्ट जशीच्या तशी देखील टाकू शकता किंवा तिला देखील तुम्ही 2 पार्टमध्ये अशी डिवाईड, म्हणजे थोडीशी जाडसर अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून देखील तुम्ही तिचा वापर इथे करू शकता. तर मला अशी अख्खी म्हणजे जास्त फुल अशी आवडत नाही राई डाळ, म्हणून मी इथे थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला आबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे. आता ती देखील आपण त्यामध्ये टाकून झाल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने सगळं मिक्स करून घेत आहोत. बघू शकता आपण किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या लोणचेला. हे आहे आपलं ड्राय लिंबाचं लोणचं. तर इथे तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता, पण इथे मी तो टाळलेला आहे. खूप दिवस आपलं हे लोणचं टिकावं म्हणून तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता किंवा वरती देखील आता तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाही. जर का तुम्हाला कोणाला आसपासमध्ये जर का लिंबाचं ड्राय लोणच्याची रेसिपी हवी असेल तर नक्की माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.